रात्रीचे आहेत ना 11:45 झालेत. जेवण बनवत होते, अर्धच जेवण राहिलंय आणि माझा बाटला संपलाय. तर आता परागचं नवीन जुगाड बघा. अर्धच जेवण असून बाकी अजून झाली नाही ती बुर्जी पण. तर बघूया त्याचा नवीन जुगाड बघा. आता एवढं रात्री तर आपल्याला कुठे बाटला भेटणार नाही. त्यांनी काय काय करतोय बघा. गिझर आहे, गिझर मधून गरम पाणी आणलंय आणि टब मध्ये बाटला उभा केलाय. गरम पाण्यामध्ये बाटला उभा केलाय. आता गॅस संपलेला आहे, तो आपण एकदा चालू करून बघूया होतोय का चालू. झालं ना. एकदम फास्ट पेटतोय. त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे की गॅस आहे ना, हा ज्यावेळेला कंपनीमध्ये प्रेशराईज झाला जातो ना, तेव्हा तो आईस फॉर्म मध्ये ह्याच्यामध्ये जातो. हा बरोबर. मग तो गरम ह्याच्यामध्ये केल्यानंतर म्हणून ते खडूने आपण ओल्या खडूने चेक करतो. तर तो आता हे केल्यानंतर त्याच्यातलं जो आईस, आता रात्री आपण गॅस कुठून आणणार. बरोबर. म्हणून मग आता हा जुगाड हा तुझा तासभर तरी चालेल. काय फास्ट पेटतोय बघा गॅस. तर आता आजच्या तारखेला म्हणजे ह्या गोष्टीची गरज आहे, या जुगाडची गरज आहे आता. कारण की गॅस जर संपला तर हा जुगाड तुम्ही करू शकता. गिझर असेल घरी तर गिझरने गरम पाणी काढा आणि असा गॅस स्टोव्ह मध्ये उभा करून ठेवा. एकदम फास्ट गॅस पेटणार. 1 तासभर तरी 100% चालणार प्रिया. तुझं जेवण तरी, आजचं जेवण तरी नक्की होईल. रात्र तरी निघेल. चलो. माझा जुगाड कसा वाटला हा तुम्ही नक्की सांगा. पण हे ऑलवेज ट्राय नका करू. फक्त आता ही गरज आहे काळाची की एमर्जन्सी मध्ये म्हणून रात्र झाली आहे म्हणून. झाली आहे म्हणून, नाहीतर हे करा असं मी सांगणार नाही. सेफ्टीचे रूल्स प्रिकॉशन्स घ्या. पण मलाही माहित नाही रूल्स, पण हे मी फक्त माझं सायंटिफिकली नॉलेज वापरलं. जुगाडे कमळे सारखं जुगाडे परागचं हे नॉलेज.